गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। बघा, आज या निरूपणामध्ये आहे ना, आपण हे पाहणार आहोत की जर मनुष्य भरपूर संकटामध्ये असेल, की सर्व दरवाजे बंद झालेले असतील, सर्व रस्ते बंद झालेले असतील, तेव्हा मनुष्याला काही कळत नाही, फक्त समोर त्याला अंधार दिसत असतो। अशा वेळी मनुष्यानं नक्की करावं काय? आणि आजच्या या कलियुगातला मनुष्य आहे ना, बघा एवढा दुःखी आहे, एवढा दुःखांनी भरलेलं आयुष्य आहे ना, नक्की त्याला या आयुष्यामध्ये करावं काय हे सुद्धा कळत नाही। पण आज बघा, आपल्याला एक मार्ग मिळणार आहे। जो मार्ग आहे ना, त्या मार्गाचा अवलंब हनुमंतरायांनी सुद्धा केला होता। म्हणजे हा जो उपाय आहे ना, तो रामायणामध्ये हनुमंतरायांनी केला। आणि हा उपाय आहे ना, हनुमंतरायांना सांगितला होता तो नारद मुनींनी। म्हणजे हा नारद मुनींनी सांगितलेला उपाय हनुमंतरायांनी केला आणि हनुमंतरायांनी संकटापासून मुक्ती मिळाली। आणि तो उपाय आहे ना, जर या कलियुगातल्या मनुष्यानं केला तर निश्चित आहे ना, आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होणार आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, दुसऱ्याचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी आहे ना, तुमच्या सोबत वाईट होईल। हेच सत्य आणि हीच नीती आहे ना, आणि ही नीती आहे ना, ही सर्व मनुष्याला लागू होत असते। जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये तुम्ही सुख निर्माण कराल ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सुख निर्माण होणार आहे। पण तुम्ही वाईट कृत्य करून अवगुण करून जर कोणतेही दानधर्म करत असाल, जर कोणतीही भक्ती करत असाल, तर ती भक्ती आहे ना, कधीच पूर्णत्वात जाणार नाही। म्हणून आहे ना, हा जो उपाय ऐकण्यावेळी हा जो उपाय ऐकण्यापूर्वी एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या। आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण चांगले कर्म करायला लागा। आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करायला शिका। बघा, एक ना एक दिवस आहे ना, 1000 पटीनं सुख आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे। म्हणून आयुष्य आहे ना, खूप सुंदर आहे। आणि हे सुंदर बनवायचं असेल ना, तर आपल्या कर्मानं बनवा। हे कर्म आहेत ना, आपले श्रेष्ठ जर असतील ना, तर खरेच आयुष्य खूप सुंदर आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जेव्हा माणूस जन्माला येतो ना, तेव्हा त्याच्यासोबत काय घेऊन येतो बरं? त्याचा मृत्यू। हो, कारण तो अटळच असतो ना। आणि जन्माच्या वेळी आपण रडत असतो आणि जग मात्र हसत असतो। आणि मृत्यूच्या वेळी काय होतं बरं? जग रडायला लागतं आणि आपण मात्र शांत झालेलो असतो। ही दोन्ही टोकं आहेत ना, आणि मध्ये चाललेला हा संपूर्ण प्रवास आहे ना, तो म्हणजे आयुष्य आहे। बघा, ईर्ष्या, अपेक्षा, आशा, आकांक्षा, राग, भीती, स्पर्धा, अहंकार, हे सगळंच आहे ना, एक क्षणात मातीमोल होतं। आणि आयुष्यभर या अस्तित्वासाठी झटणारा तो गेल्यानंतर त्याचं अस्तित्व आहे ना, फक्त 13 दिवस उरतं। नंतर त्याचा फोटो भिंतीवर राहतो। आठवणी हळूहळू फिक्या होऊ लागतात। जग पुन्हा आपल्या गतीने पुढे जातं। शेवटी आपण काहीही सोबत घेऊन जात नाही, ना संपत्ती, ना पद, ना मान। फक्त मागे उरतात ना आपल्या वागण्याच्या, आपल्या शब्दांच्या, आपल्या प्रेमाच्या खुणा। मृत्यू निश्चित आहे, पण येईपर्यंत आपण कसं जगतो ना, हे पूर्णपणे आपल्या हातात आहे। म्हणून आयुष्य आहे ना, किती सुंदर आहे ना, याच्यावरनं तुम्हाला कळायला असेल। बघा, आता जास्त वेळ न करता आपण बघा, हनुमंतरायांनी तो केलेला उपाय आहे ना, नारद मुनींनी संकटावेळी, गंभीर संकटामध्ये देवर्षी नारद मुनींनी हनुमंतरायांना सांगितलेला तो उपाय आहे ना, तो आता आपण पाहणार आहोत।
बघा, आता आपण डायरेक्ट रामराज्यामध्ये जाऊ. आपण रामायणामध्ये जाऊया. जेव्हा लंका जिंकल्यानंतर एकदा श्रीराम होते ना, अयोध्यामध्ये आपल्या दरबारामध्ये बसले होते. विश्वामित्र, वशिष्ठ आणि देवर्षी नारदजी आणि इतर अनेक ऋषीसुद्धा होते. त्यांना आवश्यक सल्ला देण्यासाठी दरबारामध्ये उपस्थित होते. त्यावेळी देवर्षी नारदजी म्हणाले की ही उपस्थित सर्व ऋषी मुनींना विनंती आहे की त्यांनी आपापल्या ज्ञानातून काहीतरी सांगावं की श्रीराम आणि स्वतः भगवान आहेत ना, श्रीराम यांच्या नावामध्ये कोण मोठा आहे बरं. या विषयावर प्रचंड चर्चा सुरू झाली. शेवटी या विषयावर निर्णय होऊ शकला नाही. शेवटी देवर्षी नारदजींनी घोषणा केली. नारदजींनी ही घोषणा करून सांगितलं की नावापेक्षा आहे ना, नाम श्रेष्ठ आहे. बघा, ज्यावेळी असं सांगितलं ना, त्यावेळी सभेच्या विसर्जनानंतर थेट उदाहरणाद्वारे सिद्ध करता येईल असं सुद्धा सांगितलं. आणि सभा संपल्यानंतर देवर्षी नारदजींनी हनुमानजींना जवळ बोलावलं आणि म्हणाले, महावीर, या सभेच्या विसर्जनानंतर आहे ना, जेव्हा तुम्ही सर्व ऋषीमुनींना श्रीरामांना नमस्कार करताना तेव्हा विश्वामित्रजींना नमस्कार करू नका. जेव्हा प्रणाम करण्याची वेळ आली तेव्हा हनुमानजी सर्व ऋषीमुनींसमोर गेले आणि सर्वांना नमस्कार केला. परंतु केवळ विश्वामित्र होते ना, त्या ऋषींना नमस्कार केला नाही. त्यामुळं विश्वामित्र ऋषी थोडे दुःखी झाले आणि ते संतप्त झाले. त्याचवेळी नारदजी ऋषी विश्वामित्रांकडे गेले आणि म्हणाले, हनुमान खूप गर्विष्ठ झालेले आहे. त्यांचा तो धीटपणा बघा. श्रीरामाच्या दरबारामध्ये त्याने तुझ्याशिवाय सगळ्यांना नमस्कार केला. तुम्ही त्याला कठोर शिक्षा केली पाहिजे. हा हनुमान किती अहंकारी झाला आहे बरं. हे ऐकून विश्वामित्रांना आपला राग आवरता आला नाही. तो श्रीरामांकडे गेला आणि म्हणाला, राजन, या सर्व ऋषीमुनींमध्ये तुझा सेवक हनुमानाने माझा खूप अपमान केलेला आहे. त्यामुळं उद्या सूर्यास्तापूर्वी हनुमानाला तुमच्या हातून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे विश्वामित्र आहे ना, श्रीरामाचेच गुरु होते ना, म्हणून राजा श्रीरामानं आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं आवश्यकच होतं. त्याचवेळी भगवंत विचार करत होते की आपला परमभक्त सेवकाला आपल्या हातांनी फाशीची शिक्षा द्यावी लागेल आणि त्याच्या अत्यंत निष्ठावान भक्ताला श्रीरामाच्या हातून आहे ना मृत्यूदंड मिळेल. ही बातमी सर्व अयोध्या नगरीमध्ये पसरली आणि या घटनेनं हनुमानजींनाही खूप दुःख झालं ना. तो लवकरच नारदजींकडे गेला आणि म्हणाला, हे देवर्षी, कृपया माझं रक्षण करा. भगवान श्रीराम उद्या सूर्यास्तापूर्वी आहे ना माझा वध करणार आहेत, मला मारणार आहेत. तुमच्या सल्ल्यानुसार मी हे सर्व काही कटकारस्थान केलं, हे काम केलं. तर कृपया मला आता तुम्ही मार्गदर्शन करा की मी आता नक्की करावं तरी काय. नारदजी म्हणाले, हनुमाना, तू उदास होऊ नकोस, तू निराश होऊ नकोस. आता मी तुला सांगतो ना, तसं तुम्ही करा. ब्रह्ममुहूर्तावर पहाटे लवकर उठा, शरयू नदीमध्ये स्नान करा. यानंतर नदीच्या वाळूच्या काठावर उभं राहून हात जोडून श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा. मला पूर्ण विश्वास आहे की तुला आहे ना काहीच होणार नाही. श्रीरामचरित्र माणसाच्या अरण्यकांडातही नारदजींनी आहे ना या महामंत्राचं सर्वश्रेष्ठ वर्णन तिथे केलेलं आहे. जसं की परमेश्वराचं नाम जरी अनेक असतील ना, स्तुती म्हणे आधी एक ते एको, राम सकळ नमनते अधिकार, होऊनाथ अवखग गुणबाधिका. अशा प्रकारे ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी हनुमानजी शरयूच्या तीरावरती गेले, स्नान केलं आणि देवर्षी नारदांच्या सूचनेप्रमाणे हात जोडून श्रीरामांनी सांगितलेल्या त्या नामाचा जप सुरू केला. येथे सकाळ होताच
हनुमानजींची आगळी परीक्षा पाहण्यासाठी अयोध्यवासियांनी गर्दीच केली होती ना. श्रीराम हनुमानजींपासून काही अंतरावर उभे होते. त्यांचा परमसेवक त्या भक्ताकडे करुणामयी नजरेने पाहू लागला आणि अनिच्छतेने हनुमानावर बाणांचा वर्षाव होऊ लागला. श्रीरामाचा एकही बाण हनुमानजींना टोचू शकला नाही. हे आश्चर्यकारकच होतं ना. दिवसभर श्रीरामांनी हनुमानजींवर बाणांचा खूप वर्षाव केला, पण त्या बाणांचा हनुमानजींवर काही परिणाम होऊ शकला नाही. बघा, लंकेच्या युद्धामध्ये कुंभकर्ण आणि इतर राक्षसांचा वध करताना श्रीरामांनी शस्त्रे वापरली, पण त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. शेवटी श्रीरामांनी अचूक ब्रह्मास्त्र उचललं. हनुमानजी याला घाबरले नाही आणि श्रीरामाच्या भक्तीने स्वतःला शरण गेले आणि देवर्षी नारजींनी दिलेल्या महामंत्राचा जपच करत होते ना. हनुमानजी हसत हसत श्रीरामांकडे बघत राहिले आणि तिथून हल्ले सुद्धा नाहीत. अयोध्येतील लोक आहेत ना, ते सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि हनुमानजींचा जय जयकार करू लागले. हे सर्व पाहून नारदजी विश्वामित्रांकडे गेले आणि म्हणाले, हे ऋषी, आता तुम्ही तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवावं, कारण श्रीराम बाण मारून मारून थकलेले आहेत. हे सर्व बाण आहेत ना, ते हनुमानाचं काही नुकसान करू शकले नाहीत. हनुमानानं नमस्कार केला नाही तर काय होईल? आता या स्थितीमध्ये श्रीरामांचं चिंतन करा. आता प्रत्यक्ष पाहून तुम्हाला श्रीरामाचं महत्त्व कळालं असेल. या शब्दांनी विश्वामित्र मुनी प्रभावित झाले आणि त्यांनी श्रीरामांना हनुमानाला ब्रह्मास्त्राचं मारू नये अशी आज्ञा केली. हनुमानजी आले आणि श्रीरामांच्या पाया पडले आणि त्यांनी विश्वामित्रांनाही नमस्कार केला ना. म्हणजे विश्वामित्र मुनींनीही हनुमानजींची ही भक्ती पाहून आशीर्वाद दिला. श्री हनुमानजींची गंभीर संकटात असताना हा महामंत्र आहे ना, देवर्षी नारदजींनी हनुमानजींना दिला होता. या महामंत्राचा जप करून आपण सर्वजण या संकटातून मुक्त होऊ शकतो. श्रीराम आहे ना, हे संबोधन म्हणजे श्रीरामाकडे आमची हाक आहे ना. जय राम श्रीराम ही त्यांची स्तुती आहे. श्रीराम जय राम जय जय राम हे आमचे श्रीरामजींचे संबोधनच आहे ना. या महामंत्राचा जप करताना आपण स्वतःला श्रीरामाच्या चरणी शरण गेलेले समजावं. म्हणून कलियुगातील मनुष्यानं हा जो मंत्र आहे ना, दिवसातून 3 वेळा म्हणायचा आहे, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. आणि जर प्रत्येक कामामध्ये जर हा आपला मंत्र असेल ना, तर तुमचं आयुष्य सुंदर बनवून जाईल. चला आता थोडं आपण श्रीरामाचं मंत्र म्हणूया, थोडं भजन करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. बघा, या नामस्मरणानं आपलं मनसुद्धा सुंदर होतं ना, आपलं सुद्धा झालं असेल. म्हणजेच भगवंतावर आपला एवढा विश्वास असावा ना, एवढी श्रद्धा असावी. भगवंत एक ना एक दिवस प्रचिती द्यावी. भगवंताची भेट आहे ना, एक दिवस आपल्याला नक्की होणार आहे. ज्याप्रमाणे शबरीची झाली ना. बघा, एक आदिवासी स्त्री, पण तिची भक्ती एवढी शुद्ध की भगवान श्रीराम आहेत ना, स्वतः तिच्या झोपडीमध्ये आले. शबरी एका आदिवासी जमातीत जन्मलेली होती ना. गरीब होती पण खूप संवेदनशील होती. एकदा तिच्या गावामध्ये एका पशुचा म्हणजे यज्ञासाठी बळी देण्यात येणार होता. म्हणजे शबरीला हे अजिबात पचलं नाही. तिनं विचार केला की जो ईश्वर
सर्व प्राण्यांचा रक्षक आहे, तो असं कसं मान्य करेल बरं? ही विचारशक्ती आहे ना, तिला बाकी लोकांपासून वेगळी बनवत होती. तिनं कोणालाही न सांगता गाव सोडलं आणि जंगल गाठलं. पण मनात फक्त एकच संकल्प होता, माझ्या ईश्वराला मला शोधायचं आहे, मला अनुभवायचं आहे. जंगलामध्ये तिला बघा मातंग ऋषींच्या आश्रमाचं दर्शन झालं. ती ती त्यांच्या चरणी सेवा करण्यासाठी गेली. पण आश्रमातील इतर शिष्य ब्राह्मण तिला नाक मुरडून पाहू लागले ना, की ही कोण आहे, ही नीच जातीची असेल. पण मातंग ऋषींनी तिला थांबवलं. त्यांच्या डोळ्यांनी तिचं अंतःकरण ओळखलं. ते म्हणाले, भक्ती जात पाहत नाही, भक्ती आहे ना फक्त मन पाहते. त्यांनी तिला आश्रमामध्ये ठेवून घेतलं, सेवा करण्याची संधी दिली आणि शबरीनं आश्रमात पाणी भरायचं, फळं वेचायची, साफसफाई करायची, ही सर्व कामे आनंदाने प्रेमाने करू लागली. वर्षानुवर्षे लोटली. शबरीची भक्ती अधिक दृढ झाली आणि एक दिवस मातंग ऋषींनी तिला सांगितलं, शबरी, तू इतकी शुद्ध आहेस ना, की भविष्यात आहे ना स्वयं भगवान श्रीराम आहेत ना, ते तुझ्या झोपडीमध्ये येतील. त्यांना तुझी प्रतीक्षा आहे, जशी तुला त्यांची आहे ना. ऋषींची समाधी घेतली. पण शबरी थांबली. तिची रोजची साधना आहे ना, सकाळी उठून झोपडीसमोर अंगण साफ करणं, रांगोळी घालणं, फळं वेचणं, ती सुरूच राहिली. म्हणजे प्रत्येक फळं चाखून बघणं, फक्त गोडच निवडायचं, रामासाठी गोड पाहिजे. म्हणजे लोक तिला हसत, राम येतील तुझ्यासारख्या स्त्रीकडे. पण ती म्हणायची ना, माझे गुरु खोटं बोलणार नाहीत, राम नक्कीच माझ्याकडे येणार आहेत. वर्षानुवर्षे गेली. एक दिवस प्रभू राम आणि लक्ष्मण तेथे आले. शबरीच्या झोपडीसमोर ती हसत हसत बाहेर आली. डोळे भरून आले होते. प्रभू, अखेर आलात तुम्ही. तिनं त्यांना बसवलं. आपल्या हातानं निवडलेली फळं दिली. जांभळं, बोरं, प्रत्येक फळ आहे ना, तिनं आधी थोडंसं चाखायचं आणि मग रामाला द्यायचं. रामाने ते सर्व प्रेमाने स्वीकारायचं, एकही तक्रार करायची नाही. पण लक्ष्मण होता ना, थोडा अचंबित व्हायचा. हे अर्धवट चाखलेलं अन्न तू रामाला देतेस? या फळाचा केवळ रस नाही ना, या फळात भक्ती आहे, शुद्ध प्रेम आहे, यावर अधिक मधुर काहीच नाही. प्रभू राम आहे ना, तिला दर्शन देऊन पुढे गेले. पण तिच्या आयुष्याला अर्थ मिळाला ना, तिला मोक्षप्राप्ती झाली. ती काळाच्या ओघात विसरली गेली. पण तिची भक्ती आहे ना, अजूनही अमर आहे ना. म्हणजे ही शबरीची कथा आपल्याला काय शिकवते बरं? ईश्वराला रूप, जात, शिक्षण, धन हे काहीच महत्त्वाचं नाही. त्याला हवी असते एक शुद्ध भक्ती, निष्कळंक भक्ती. शबरीचं प्रेम म्हणजे खऱ्या भक्तीचा सर्वच आदर्श आहे ना. म्हणून मनुष्यानं आहे ना, बघा, भक्तीचा अवाढव्य बोजावा करावा नाही. मनुष्यानं भक्ती करायची झाली ना, तर अंतरंगाची भक्ती करावी, निश्चयाची भक्ती करावी. हीच भक्ती आहे ना, भगवंताची भेट घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच भक्ती आहे ना, भगवंताला आवडते. जर तुमची खरी भक्ती असेल ना, तर भगवंत तुमची सेवा आहे ना नक्कीच स्वीकारेल, स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. बघा, एका सुंदर छोट्याशा उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की नक्की भक्ती असावी कशी, नक्की श्रद्धा असावी कशी. एका गावामध्ये गोपाळ नावाचा खूप गरीब मनुष्य राहत होता. खूप भक्तिभाव असलेला हा माणूस राहत होता, जो रोज सकाळी उठून आहे ना, मंदिरामध्ये जाऊन श्रीकृष्ण स्वारीची मनापासून पूजा करत असे. त्याच्याकडे पैसे नव्हते, मोठे नैवेद्य नव्हते, पण त्याची भक्ती होती ना, खूपच स्वच्छ होती, खूप निर्मळ होती, म्हणजे खरीखुरीच होती ना. एक दिवस गावात मोठा उत्सव झाला. श्रीमंत लोकांनी मंदिरामध्ये मोठमोठे नैवेद्य आणले, मिठाई, फळे, दूध, तूप. पण या गोपाळकडे मात्र आहे ना, यापैकी काहीच नव्हतं. एक छोटा तांदळाचा मूठभर नैवेद्य होता. त्याला लाज वाटत होती. तो म्हणाला, हे देवा, माझ्याकडे एवढंच आहे,
पण हे मी प्रेमाने आणलं आहे, ते स्वीकार कर. तो तांदूळ ठेवून डोळे बंद करून प्रार्थना करू लागला. म्हणतात ना की रात्री मंदिराच्या पुजाऱ्याला स्वप्न पडलं. स्वप्नात तो श्रीकृष्ण स्वारी म्हणाले, आज मला सर्वात आवडलेला नैवेद्य गोपाळाने दिला, कारण त्यात खरी भक्ती आणि प्रेम होतं. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याने सगळ्या गावकऱ्यांनी ही गोष्ट सांगितली की भगवंतानं गोपाळाचा नैवेद्य खाल्ला. तेव्हा सगळ्यांना समजलं की देवाला मोठेपणा, संपत्ती कधीच आवडत नाही, तर ते आवडते ना तर खरी श्रद्धा आवडते. ती श्रद्धाच महत्त्वाची असते. म्हणजे त्याचं तात्पर्य काय आहे वर? देवाला आहे ना, मोठ्या वस्तूंपेक्षा मनापासून केलेली भक्ती आहे ना, प्रेम आहे ना, ते अधिक प्रिय असतं. म्हणून सुंदर आणि स्वच्छ मनाने निर्मळ भक्ती करा. भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.